Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. So we continue the topic from our previous lecture, that is divisibility of integers. In our previous lecture uh, we see the two theorems on that topic. So we start here with the corollary on that topic. So if A divides B and A divides C, then A divides Bx plus Cy, where x and y are any two integers. Okay, now here you have given बघा आपल्याला काय दिलंय की A divides BA and suppose x belongs to Z, आपण असं म्हणूया, म्हणजेच A divides Bx. Okay, again A divides CA and suppose there is an integer y belongs to Z, so which implies A divides CY. And therefore A divides Bx and A divides Cy, so which implies A जर दोघांना सेपरेटली डिवाइड्स करतोय तर तो दोघांच्या समला सुद्धा डिवाइड्स करेल, दॅट इज A divides Bx plus Cy. किंवा दुसरी मेथड आहे आपली अल्टरनेट की बाय यूजिंग डेफिनेशन, suppose A divides B, then B equal to our AK1 by using definition where K1 belongs to Z, and if A divides C, then which implies C equal to AK2, बरोबर ना, where again K2 belongs to, for some K2 belongs to Z. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, Bx plus Cy ला A काय करतो, डिवाइड्स करतो. मग आपण घेऊया Bx plus Cy, पण B आहे AK1 x as it is plus C आहे AK2 y as it is. So A कॉमन काढला बाहेर मी, so K1x plus K2y मध्ये आला, and hence A divides Bx plus Cy. Why? Because Bx plus Cy is in multiple of A. Got it? कारण K1x आणि K2y हे काय कॉन्स्टंट आहेत. So Bx plus Cy is a multiple of A, and therefore by definition A divides Bx plus Cy since K1x plus K2y belongs to Z. Now another one theorem, if A divides B and B divides A, then A equal to plus or minus B. दोघे एकमेकांचे जर डिवाइड्स असतील तर ते दोघं काय असतात, इक्वल असतात, फक्त त्यांचे साइन वेगवेगळे असतात. म्हणजे आयदर A इज प्लस और मायनस B असतं. ओके, सिन्स यू हॅव गिवन A divides B and B divides A, then there exists D1 and D2 such that B equal to AD1 and A equal to BD2. It is by definition. परत आता काही एक्सप्लेन करायची गरज नाही. Where D1 D2 obviously belongs to Z. नाउ आता एक टर्म घेऊया आपण B म्हणजे काय, AD1 किंवा B ला मी कसं लिहू शकतो, इट इज B इक्वल टू B D2 D1, that is equal to B into D1 D2. म्हणजे बघा इथे ॲक्च्युली इथे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. B म्हणजे काय तुमचा AD1 आहे, पण A कोण आहे तुमचा BD2 आहे, बरोबर आहे ना. म्हणजे इथे डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप केलेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक पण नाही की एक स्टेप त्यांची इथे लिहायची राहिलेली आहे, दॅट B इक्वल टू AD1 बट A इज अवर BD2, बरोबर आहे ना. सो B इक्वल टू A ची व्हॅल्यू टाकली सगळ्यात पहिले मी BD2 आणि मग हा D1 बाहेर, बरोबर आहे. सो B इक्वल टू BD2 नंतर D1, सो B इंटू ब्रॅकेटमध्ये D1 D2 and our D1 D2 is equal to 1. Okay, so D1 D2 equal to 1 and therefore the solutions of equation D1 D2 is equal to 1. कारण B equal to B असेल ना, B equal to दुसरी व्हॅल्यू थोडी असणार आहे. सो B equal to B म्हणजे D1 D2 ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल मला, ऑब्वियसली 1च घ्यावी लागेल. सो द सोल्युशन ऑफ द इक्वेशन D1 D2 equal to 1 in Z are D1 equal to D2 equal to 1 or D1 equal to D2 equal to -1. आता D1 D2 दोघं 1 केव्हा असतील, जेव्हा दोघं 1 1 असतील तेव्हा 1, किंवा दोघं -1 असतील तेव्हा 1, बिकॉज -1 इंटू -1 1 येतं. सो इफ D1 equal to D2 equal to 1, देन A equal to B असेल, आणि जेव्हा D1 आणि D2 दोघंही -1 असेल तेव्हा काय असेल, A equal to -B, आणि म्हणूनच A ची व्हॅल्यू आयदर +B असेल किंवा -B असेल. ओके, नाउ वी शॅल स्टेट द फॉलोइंग थेरम विदाउट प्रूफ. हे एक डिव्हिजनल अल्गोरिदम आहे. डिव्हिजनल अल्गोरिदम म्हणजे तुम्ही 9वी 10वीला भागाकाराचे काही एक्झाम्पल सॉल्व केले होते डिव्हिजनचे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणायचे डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू, म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असं मराठीत म्हणायचे बघा तुम्ही. तसं ते आहे इथे बघा,
डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू मल्टिप्लायर प्लस रिमाइंडर. ओके, बरोबर ना. डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू मल्टिप्लायर प्लस रिमाइंडर. तेच जे तुम्ही शिकले 9वी 10वीमध्ये तेच थोडंसं चांगल्या भाषेमध्ये म्हणूया आपण. त्याला म्हणतात डिव्हिजनल अल्गोरिदम. सो इफ ए अँड बी आर एनी टू इंटिजर्स विथ बी इज नॉन झिरो, देन देअर एक्झिस्ट युनिक इंटिजर्स क्यू अँड आर. क्यू म्हणजे कोशंट, कोशंट इंटू डिव्हायझर प्लस रिमाइंडर असं येते. मल्टिप्लायर नाही म्हणत, त्याला कोशंट म्हणतात, बरोबर आहे. क्यू अँड आर सच दॅट ए इक्वल टू ए इज युअर डिव्हिडंट इक्वल टू कोशंट इंटू डिव्हायझर प्लस रिमाइंडर. कोशंट इंटू डिव्हायझर प्लस रिमाइंडर where 0 is less than equal to r less than b. okay, that is called as a divisional algorithm. हा आपल्याला ऑलरेडी हे एक्झाम्पल आपण असे याच्यावरच्या 9वी 10वी मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. नंतर येतो तुमचा GCD, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर, ज्याला तुम्ही म्हणतात मसावी, महत्तम सामायिक विभाजक. 10वीला आपण शिकलेले आहात, बरोबर ना. GCD म्हणजे मसावी. So definition is, let a and b be any two integers, not both zeros. An integer d is said to be common divisor of a and b if d divides a and d divides b. लक्षात ठेवा फक्त डेफिनेशन. त्याचं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल मी खाली इथे एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो डेफिनेशन, नेक्स्ट डेफिनेशन, लेट a and b be the two non-zero integers. So an integer d greater than 0 is called the greatest common divisor of a and b if d divides a, d divides b, and if c divides a, c divides b, then c divides d. म्हणजे d काय झाला, मोठा झाला सगळ्यात, म्हणून त्याला म्हटले ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. सो रिमेंबर दिस डेफिनेशन. डेफिनेशन विचारतात कारण बऱ्याच वेळेला. आता तुमची एक्झाम तर ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये पण कदाचित डेफिनेशन विचारू शकतील. ओके, नाव द GCD ऑफ ए अँड बी इज डिनोटेड बाय गोल ब्रॅकेटमध्ये लिहितात a, b. फॉर एक्झाम्पल 12 आणि 28चा GCD. आता 12ला 4ने भाग जातो, 28ला पण 4ने भाग जातो. 4पेक्षा मोठी संख्या अशी नाही की जीने दोघांना भाग जाईल, म्हणून 4 हा त्याचा GCD. तोच -12 28चा पण येईल, मायनस प्लसचा काही संबंध नाही, मायनस असो वा प्लस असो, GCD विल बी सेम. किंवा 12 आणि -28चा पण तोच येईल, किंवा -12 आणि -28चा पण तोच येईल. सो इट इज क्लिअर दॅट इफ GCD ऑफ a, b एक्झिस्ट, देन इट विल बी सेम दॅट GCD ऑफ ab इक्वल टू GCD ऑफ -a, b इक्वल टू GCD ऑफ a, b इक्वल टू GCD ऑफ -a, b. हे सगळे काय असतात, GCD सेम असतात त्यांचे. ओके, ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकतात, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये हे ट्रू आहे का फॉल्स आहे. ओके, so also if a is non-zero, then GCD of a, 0 equal to positive value of a. जर a हा non-zero असेल तर a आणि 0चा GCD काय असणार, नेहमी a ची पॉझिटिव्ह व्हॅल्यू. if a equal to 0 equal to b, then GCD of a, b does not exist. म्हणजे दोघंही 0 असतील तर त्याचा GCD काढता येत नाही किंवा नसतो. मसावी झाला, मग पुढे त्याचाच भाऊ लसावी, म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल. ओके, लेट a and b be the non-zero integers, then the least common multiple LCM of a and b is defined to be a positive integer d such that a divides d, b divides d, and if a divides c, b divides c, then d divides c. म्हणजे GCDच्या उलट आहे. ओके, आता LCM कसा काढतात माहिती आहे, कॉमन फॅक्टर आणि त्यानंतर उरलेले फॅक्टर यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. हे आपलं सगळं झालेलं आहे 10वीला, जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. सो वी राईट LCM ऑफ a अँड b ॲज अ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात, हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये a, b. सो LCM ऑफ 6 आणि 10. आता 6चे बेत्रिक 6 आणि 10चे बेपंचे 10, म्हणजे 2 कॉमन, तो बाजूला काढायचा, बरोबर आहे. बेत्रिक 6 बेपंचे 10, दोघांमध्ये 2 कॉमन, तो वेगळा काढला. तर नुसता 2 जर काढला तर तो आला तुमचा GCD. आता उरले कोण, 6 मधला 3 उरला आहे आणि 10 मधला 5 उरला आहे, त्याने पण इथे मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 5, 3 आणि 2, 5 त्रिक 15 दुणे 30, म्हणून त्याचा LCM आला 30. त्याचप्रमाणे 12 आणि 50चा येतो 300. काढून बघा फॅक्टर पाडून. सगळ्यात पहिले कॉमन एकदाच घ्यायचे आणि उरलेले त्याला काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. नंतर आहे इक्लुडियन अल्गोरिदम.
The Euclidean algorithm is depends on our GCD, आणि ती प्रोसेस आहे. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग GCD of given two integers by applying divisional algorithm successively is known as Euclidean algorithm. आता याचे एक्झाम्पल आपण घेणार आहे खाली, म्हणून मी जास्त एक्सप्लेन करत नाही की व्हॉट इज मीन बाय Euclidean algorithm. दॅट प्रोसेस ऑफ फाइंडिंग द GCD, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर फाइंड आउट करायची जी प्रोसिजर आहे ऑफ गिवन टू इंटिजर्स बाय अप्लाइंग डिविजनल अल्गोरिदम वापरून, ओके, is known as a Euclidean algorithm, and we explain this process by the following example. So we see the example on that Euclidean algorithm. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. थेरॉटिकल जेव्हा परीक्षा असायची तेव्हा हे एक्झाम्पल अशा टाईपचे यायचे. सो फाइंड द GCD ऑफ 252 आणि 595 and express it in the form of 252m plus 595n in two ways. आता 2 वेजची काही गरज नाही आहे, आपण एका सिंगल वेजने ते दाखवणार आहे. काय करायचं मेथड लक्षात घ्या. असे पुष्कळ 2-4 एक्झाम्पल आहेत या टाईपचे इथे तुम्हाला. सो 595 ला या दोघांमधला जो मोठा नंबर आहे त्याला दुसऱ्या नंबरने भाग द्यायचा आहे. भाग देताना कसं लिहायचं आहे तुम्हाला, तो डिव्हिजनल अल्गोरिदम मध्ये, म्हणजे डिव्हिडंड इक्वल टू कोशंट इंटू डिव्हायझर प्लस मल्टिप्लायर, प्लस रिमाइंडर, कोशंट इंटू डिव्हायझर प्लस रिमाइंडर या फॉर्ममध्ये, बरोबर आहे. तर 595 ला मी 252 ने भाग देतो. तो 252 ने कितपर्यंत भाग देता येईल, 252 गुणिला 3 जर केला तर तो 595 च्या वर जाईल, म्हणून जास्तीत जास्त 252 ने 2 पर्यंत गुणता येईल मला. ती जी काय व्हॅल्यू येईल ती 595 मधून मायनस केली की उरलेला काय असेल तो रिमाइंडर, म्हणजे 91, बरोबर आहे ना. आता ह्या दोघांमधली उजवीकडचा कोणता मोठा आहे, 252 ला मला 91 ने भाग द्यायचा आहे. सो 252 91 गुणिले 2 करतो मी, कारण 91 गुणिले 3 केला तो त्याच्यापेक्षा मोठा जाईल. सो इट विल बी 91 इंटू 2 प्लस उरले किती 252 व्हायला 70. आता 91 ला 70 ने 70 गुणिला 1 अधिक उरतील 21, बरोबर आहे ना. नंतर 70 ला 21 ने, सो 21 त्रिक 63 प्लस 63 प्लस 7 किती होतात 70, म्हणून प्लस 7, आणि मग 21 कसा लिहिता येईल जर 3 गुणिले 7. आता ही प्रोसेस आपल्याला इथे तुमचं अर्ध काम संपतं, कारण तुम्हाला इथे GCD मिळतो. सो रिक्वायर्ड GCD ऑफ 252 अँड 595 इज 7. हा 7 उरला आहे शेवटचा, हा इथला, ओके. सो गोल ब्रॅकेटमध्ये लिहिलं GCD इक्वल टू 7. आता याला उलटं लिहित चालायचं, कारण आपल्याला ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. सो 7 ला उलटं लिहित चालायचं. 7 म्हणजे कसा आहे तुमचा 70 मायनस ही टर्म इकडे होईल, 70 मायनस 3 गुणिला 21, बरोबर आहे. आता पुढे उलटं जात जायचं. कोणाबद्दल लिहू शकतो मी इथे वर 21 बद्दल. 21 बद्दल काय लिहिणार मी, 91 मायनस 1 गुणिला 70, बघा. सो 70 मायनस 3 हा जसाच्या तसा, 21 बद्दल 91 मायनस 1 गुणिला 70. थोडं सिम्प्लिफाय करू. सो 70 आणि हा इथला मायनस 3 गुणिला मायनस 1 म्हणजे प्लस 3, मायनस मायनस प्लस 3, ओके. हा इथला 3 गुणिला 70 आणि हा एक 70 म्हणजे 4 गुणिला 70 मायनस 3 गुणिला 91 तर आहेच. आता पुढे मी टाकू शकतो 70 बद्दल. 70 बद्दल 252 मायनस 2 गुणिला 91 हा इकडे जाईल, तर आणि मायनस 3 गुणिला 91 हा जसाच्या तसा. आता 252 गुणिला 4 मायनस 4 दुने 8 म्हणजे हा मायनस 8 आणि हा मायनस 3 म्हणजे मायनस 11 गुणिला 91, म्हणजे 91 किती वेळेस आहे तर मायनस 11 वेळेस. आता पुढे मी टाकू शकतो 91 बद्दल. 91 म्हणजे 595 मायनस 2 गुणिला 252. पहिली टर्म जशीच्या तशी ही मायनस 11 गुणिला 91 बद्दल टाकला 595 मायनस 2 गुणिला 252, बरोबर आहे. आता नीट बघा, हा मायनस 11 आणि मायनस गुणिला मायनस 2 म्हणजे 11 दुणे 22, मायनस मायनस प्लस झाला. हा 22 गुणिला 252 आहे, म्हणजे 22 टाइम्स 252 आणि हा 4 टाइम्स 252, मग 22 आणि हा 4 म्हणजे 26 टाइम्स 252 मायनस 11 टाइम 595 होता, हा आहेच उरलेला. आणि म्हणजेच तुमचा एम आला
26 आणि एन आला -11. बघा 252m प्लस 595n, हा 595n, हा 252m, म्हणजे m 26, n इक्वल टू -11. सो दिस इज अबाउट द युअर फॉर्म. आता अल्टरनेट दुसरी मेथड 2 वेज म्हटले त्याने, 2 वेजची गरज नाही, हा एकच वेज तुम्ही लक्षात राहू द्या, हाच पॉप्युलर आहे, हा दुसरा वे तुम्ही लक्षात ठेवू नका. तो उगाच इथं घेतलेला आहे म्हणून, पण मी आता तो तुम्हाला सांगणार नाही कारण कन्फ्युजन होईल तुमचं. हा एकच वे तुमचा लक्षात राहू द्या. तर याच्यासारखेच खूप सारे एक्झाम्पल आहेत इथे. दुसरं एक्झाम्पल आहे बघा, ते तुम्ही होमवर्क म्हणून करायचं. सुरुवात करून देतो फक्त तुम्हाला मी. फाइंड 2772,273 याचा GCD काढायचा आहे अँड एक्सप्रेस इट इन द फॉर्म ऑफ 2772m प्लस 273n वेअर m अँड n आर इंटिजर्स. मोठ्या नंबरला लहान नंबरने काय करायचं, डिवाइड करायचं, बरोबर आहे ना, प्लस उरलेली बाकी. नंतर 273ला 42ने डिवाइड करायचं, प्लस उरलेली बाकी, प्लस नंतर 42ला 21ने डिवाइड करायचं, उरलेली बाकी 2 गुणिला 21. मग हा 21 शेवटची ही टर्म जी उरते दॅट इज युअर GCD. नंतर त्याला उलट लिहित जायचं. 21 म्हणजे कसा लिहिता येईल मला, 273 मायनस 6 गुणिला 42, बरोबर आहे. नंतर 42ला कसं लिहिता येईल, 2772 मायनस 10 गुणिला 273, तो इथे टाकला. नंतर आता कसं होईल बघा, हा -6 गुणिले -10 म्हणजे 10 × 60, 60 टाइम्स 273 आणि हा 1 टाइम 273 म्हणजे 61 टाइम्स 273 आणि तो उरलेला आहेच -6 टाइम्स 272. सो इट विल बी युअर m आणि इट विल बी युअर n. इतके सोपे एक्झाम्पल आहेत. पुढचं अजून एक एक्झाम्पल आहे. सो टेक इट ॲज अ होमवर्क. प्लीज राईट इट इन युअर नोटबुक अँड सॉल्व इट. ओके. आता तुम्हाला मेथड समजली आहे की मोठ्या नंबरने लहान नंबरला लहान नंबरने काय करायचं, डिवाइड करायचं, बरोबर आहे ना. मोठ्या नंबरला लहान नंबरने डिवाइड करायचं या पद्धतीने. तर इथे आपण आता या टॉपिक पाशी थांबूया. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी सी another few topics in this chapter. Till now we stop here. Before that हे तुम्हाला सांगतो की ह्या टाईपचे एक्झाम्पलची काय करा, खूप सारी प्रॅक्टिस करा आणि ते वहीमध्ये तुम्ही सॉल्व करा. ओके. वी मीट इन अवर नेक्स्ट लेक्चर. टिल नाउ वी स्टॉप हियर इन दिस लेक्चर. थँक यू.